राज्यात आगामी विधानसभा निवडणूक जवळ येत असतानाच अहेरी विधानसभेत महाविकास आघाडी व महायुतीच्या दावेदार उमेदवार आपापल्या परीने जोर आजमावण्याच्या तयारीत लागले असून शरद पवारांच्या राष्ट्रवादी पक्षाला महाविकास आघाडीकडून भाग्यश्री आत्राम तर अजित पवार गटाकडून मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांनी आपले जोर लावत असतानाच आलापल्ली येथे झालेल्या काँग्रेसचे कार्यकर्ता मेळाव्यात राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी घणाघात करत अहेरी विधानसभा काँग्रेस लढवणार असल्याचे सांगितल्याने आघाडीत बिघाडी होण्याची चित्रे दिसून येत आहेत। तर वरिष्ठ पातळीवरील नेत्यांना सांगून अहेरीची जागा मैत्रीपूर्ण लढवू पण दावा सोडणार नसल्याचे वडेट्टीवार यांनी बोलले। तर मंत्री धर्मराव बाबा आत्राम आणि कन्या भाग्यश्री आत्राम या दोन्ही पिता पुत्रींनी सत्ता आपल्या घरात राहायला पाहिजे म्हणून दोन वेगवेगळ्या पक्षात वेगळे झाल्याचे सांगून जनतेची दिशाभूल करण्याचं षडयंत्र चालू केल्याचा घणाघात केला असून काँग्रेस पक्षाला लोकसभा निवडणुकीत 12,000 मताधिक्याने या विधानसभा क्षेत्रात काँग्रेसचा मतदान जास्त असल्याने ही जागा युतीमध्ये काँग्रेसला सोडण्याचे आग्रह देखील वडेट्टीवार करणार असल्याचे वडेट्टीवार यांनी मीडियासोबत बोलताना सांगितले। तर या निवडणुकीत नेमकी जागा वाटपात काय होईल, कोणाला कोणता पक्ष उमेदवारी देतात याकडे मतदार आणि नागरिकांचे लक्ष लागले असून काँग्रेस आणि शरद पवार गटाचे उमेदवार रिंगणात असल्याचे आघाडीत बिघाडी झाल्याशिवाय राहणार नाही असे मत राजकीय जाणकारांनी व्यक्त केले आहे। गाव माझा न्यूज करिता विनोद चव्हाण, एटापल्ली, गडचिरोली।